हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियरसाठी असेल, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी असेल किंवा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची असेल, एक्झाम डेट्स डिक्लेअर झालेली आहेत. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता फायनली आलेला आहे आणि एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. ओके, चला तर मग एक्झाम डेट्स बघूया पहिला. ओके, तर महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर किंवा AE ट्रान्समिशनसाठीची एक्झाम डेट आहे येतात 29 डिसेंबर 2024ला. डे तो संडे. ओके, यानंतर महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर म्हणजेच AE टेलिकम्युनिकेशनसाठीची एक्झाम डेट आहे 11 जानेवारी 2025. डे येतो सॅटर्डे. त्यानंतर महाट्रान्सको ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्यालाच आपण AEE म्हणतो ट्रान्समिशनसाठी, त्याची एक्झाम डेट आहे 18 जानेवारी 2025. डे तो सॅटर्डे. आणि महाट्रान्सको डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्यालाच आपण DEE म्हणतो ट्रान्समिशनसाठी, ची एक्झाम डेट आहे 20 जानेवारी 2025. डे येतो मंडे. ओके, तर हे आहेत एक्झाम डेट्स. ओके, तर महाट्रान्सको AE ट्रान्समिशनपेक्षा महाट्रान्सको AE टेलिकम्युनिकेशनवाल्यांना स्टडी करण्यासाठी एक 11 ते 12 दिवस जास्तीचे मिळतात. सो तो वेळ तुम्ही आहे तो युटिलाइज करून घेतला पाहिजे. ओके, यानंतर आपण बघणार आहे स्ट्रॅटेजी काय असणार आहे एक्झामचा स्टडी करताना. ओके, तर सगळ्यात आधी टेक्निकल पार्ट तुम्ही जो केला आहे त्याचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. मग रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही शॉर्ट नोट्स रेफर करू शकता व ऑनलाईन जे काही क्रॅश कोर्सेस असतील ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, रिव्हिजनसाठी टेक्निकलच्या. त्यानंतर येतं MCQ सॉल्व्ह करणे. मग जेवढे जास्त तुम्ही MCQ सॉल्व्ह कराल तेवढा जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, प्लस तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तुमचे जे काही चुका होत आहेत किंवा मिस्टेक्स होत आहेत त्यावरती तुम्ही नक्कीच रिअल एक्झाममध्ये फोकस करू शकता. ओके, त्यानंतर टेस्ट. मग फुल लेंथ टेस्ट द्यायचे आहेत तुम्हाला. मिनिमम तुम्हाला 4 टेस्ट तरी द्यायचेच आहेत. 4 ते 5 दिवसातनं तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. ओके, आणि मग त्यातून तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजतं फुल लेंथ टेस्ट दिल्यामुळे. त्यातून तुमचे मिस्टेक्स ओळखले जातात, प्लस तुमचे कन्सेप्ट्स इथं क्लिअर होऊन जातात. ओके, त्यानंतर PYQs, प्रिव्हियस इयर जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मी तर म्हणेल की टेस्टपेक्षा जास्त तुम्ही PYQsवर फोकस करा आणि त्याने तुम्हाला एक्झॅक्ट पेपरला आलेले MCQs कोणत्या टाईपचे असतात हे कळतं. त्यानंतर नॉन टेक्निकल पार्ट स्टडी करणे. ओके, मग त्यासाठी तुम्हाला नॉन टेक्निकल पार्ट सोडून अजिबात चालणार नाही आहे. नॉन टेक्निकलला कमी वेटेज आहे म्हणून तर तुम्हाला त्याची डेली प्रॅक्टिस करायची आहे. डेली प्रॅक्टिसमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. ओके, मग रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय काहीही पर्याय नाही आहे. बिकॉज ते आहेच थोडंफार अवघड आणि ते टॅकल करायलासुद्धा वेळ लागतो. पण जर तुमची प्रॅक्टिस असेल तर ते तुम्ही इझिली टॅकल करू शकता. मराठीला एवढी काही गरज नसते प्रॅक्टिसची, बिकॉज ती आपली मातृभाषा आहे आणि जरी तुम्ही क्वेश्चन्स रीड केले तरी तुम्हाला ते इझिली समजून जातात आणि तरी पण तुम्ही ते आन्सर करू शकता. ओके, यानंतर आपण बघणार आहे की सब्जेक्ट्स कोणकोणते असणार आहेत. तर यामध्ये मेनली 10 सब्जेक्ट्स आहेत टोटल. बट जेवढे मेन आहेत किंवा जेवढे तुम्ही करायचे आहेत तेवढेच मी यात दिलेले आहेत. तर पहिलाचे जे 4 सब्जेक्ट्स आहेत पॉवर सिस्टम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, नेटवर्क थेरी आणि इलेक्ट्रिकल मेजरमेंट, हे मेन 4 सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यावरतीच मोस्टली पूर्ण पेपर डिपेंड असतो. ओके, म्हणजे मेजॉरिटी पेपर हा या 4 सब्जेक्ट्सवरती डिपेंड असतो. आणि खालचे जे काही 4 सब्जेक्ट्स आहेत पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स असेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा कंट्रोल सिस्टम्स असतील, यातील तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन्स नक्की बघायला मिळतात. ओके, तर मेन जे 4 सब्जेक्ट्स आहेत पॉवर सिस्टम झाला, इलेक्ट्रिकल मशीन्स झाला, नेटवर्क थेरी झाला, इलेक्ट्रिकल मेजरमेंट झाला, यातील तुम्हाला 75% थेरी करायची आहे आणि 25% MCQs करायचे आहेत. ओके, आणि याला तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 3 डेज द्यायचे आहेत, 3 दिवस द्यायचे आहेत. ओके, त्यानंतर खालचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते काही एवढे जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत.
असं म्हणता येणार नाही, बट त्यांचं वेटेज कमी असणार. 1 ते 2 क्वेश्चन्स तुम्हाला नक्की यातून बघायला मिळतील. ओके, मग प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला यातून 1 डे द्यायचा आहे, म्हणजे 1 डे द्यायचा आहे. ओके, 1 दिवस द्यायचा आहे. त्यानंतर बाकीचे जे काही 2 सब्जेक्ट्स आहेत ते मी ते ॲड केलेले नाही आहेत. पण जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर मी डायरेक्टली सांगेल की ते सब्जेक्ट स्किप करा. तर कोणते आहेत ते सब्जेक्ट्स? EMFT म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थेरी आणि सिग्नल्स अँड सिस्टम्स, हे दोन्ही सब्जेक्ट्स तुम्ही स्किप करू शकता. सरळ सांगते मी. ओके, सो कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर पेपर तुम्ही नीट टॅकल करू शकता. त्यासाठी तुम्ही स्वतःचे शॉर्ट नोट्स किंवा क्रॅश कोर्सेस करा. पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार बिलकुल करू नका. माझं सिलेक्शन होईल की नाही किंवा माझा स्टडी झाला आहे की नाही असा अजिबात विचार करू नका. जर तुम्ही प्रॉपर आणि डेडिकेशनने स्टडी केलेला असेल तर नक्कीच तुमचं पण सिलेक्शन होऊ शकतं म्हणण्यापेक्षा सिलेक्शन होणारच आहे. या दृष्टीने तुम्ही जो मिळालेला टाईम आहे तो युटिलाइज करा आणि या चान्सचा जो आहे पुरेपूर फायदा करून घ्या. तो खरोखरच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या वॅकन्सी बल्कमध्ये आहे, त्यानंतर परत व्हेकन्सी कधी येतील काहीच सांगू शकत नाही आपण. मग डिस्कॉमचं ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना लाईव्ह एक्सपिरियन्स असेल तर डिस्कॉमचे AJचे पेपर्स बघा, ते सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर लास्ट टाईम ट्रान्सकोचा जो झालेला पेपर आहे 2022मधला तोही बघणे गरजेचं आहे. त्यानंतर जेनकोचा पेपर 2019मध्ये झालेला तोही पेपर बघा. ओके, मग हे जे काही लेटेस्ट पेपर एक्झामला जाताना तुम्ही सॉल्व करून बघणे मस्ट आहे. टेस्ट सिरीजपेक्षा पण PYQs इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झॅक्टली त्याच्यातून तुम्हाला समजतं की एक्झामला कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या पॅटर्नचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, चला तर मग ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.